अभिप्रायः प्रियार्हः अर्हः प्रियकृत प्रीतिवर्धनः 871 अभिप्रायः अभिप्रेयते म्हणजे हेतू म्हणजे लक्ष्य किंवा त्याच्या प्राप्तीची इच्छा, त्याला स्वला मनाने जाणण्याची इच्छा. पुरुषार्थकांक्षीभिः पुरुषार्थाची आकांक्षा असणारे ज्याला यांचं जे लक्ष्य असतं किंवा ज्याच्या प्राप्तीची त्यांना इच्छा असते असा जो तो अभिप्राय किंवा अभिमुख्येनं म्हणजे त्याच्याकडे पाठवले जातात. प्रलयकाळी अस्मिन प्रेती जगत इति त्याच्यात पूर्ण जग हे प्रवेश करतं किंवा पूर्ण जगाला त्याच्याकडे पाठवलं जातं असा जो तो अभिप्राय किंवा अंतरंगातील आशय असाही अर्थ होतो. अनेक रूपातील पूर्ण विविधतेने नटलेल्या पूर्ण ब्रह्मांडात स्वतःला सामावून घेणारा सर्व साधकांना याचा सामना करावा लागतो आणि मगच जो प्राप्त होऊ शकतो असा जो तो अभिप्राय ओम अभिप्रायाय नमः. 872 प्रियार्हः प्रिय आणि इष्टानी म्हणजे अत्यंत आवडती प्रिय गोष्टी. अर्हती इति म्हणजे अर्पण करण्यायोग्य असा जो आहे तो प्रियार्हः. किंवा स्मृती असं म्हणते की जे काही अत्यंत आपल्या आवडतं किंवा आपल्या हृदयात जे जतन केलेलं असतं ते ज्यांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी अत्यंत सदाचारी सद्गुणी लोकांना द्यावं असं सांगितलं जातं. असा जो तो प्रेमास पात्र असलेला असा तो प्रियार्हः. भक्तांना प्रिय आणि इष्ट आपल्या सर्व प्रेमाचा तो हक्कदार असतो, ज्याच्याबद्दल सर्वांना अतिशय प्रेम आहे. भक्तांना प्रिय असलेल्या सर्व साधनं वस्तू ह्यांनी जो पूजिला जातो त्याच्या चरणी ती अर्पण केली जातात असा जो तो प्रियार्हः. ओम प्रियार्हाय नमः. 873 अर्हः स्वागत आसन प्रशंसा अर्घ्य पाद्य स्तुती नमस्कारी इत्यादी पूजा साधनेही पूजनीय इति अर्हः म्हणजे त्याचं स्वागत केलं जातं, त्याला बसायला आसन दिलं जातं, त्याची प्रशंसा केली जाते, आदराने त्याला बोलण्यासाठी अर्घ्य दिला जातो, पाय धुण्यासाठी पाणी दिलं जातं, त्याची स्तुती केली जाते, त्याला नमस्कार केला जातात इत्यादी विविध प्रकारे त्याची पूजा ज्याची केली जाते जो पूजनीय आहे असा जो तो अर्हः. पूजा करण्यास योग्य असा विष्णूच एकमेव आहे ज्यांची पूजा सर्व भक्तांकडून केली जाते. सर्वांचा प्रिय असा खजिना तोच आहे म्हणून त्याला पूर्ण समर्पण प्रेम श्रद्धेने नमन आणि पूजन त्याचं केलं जातं असा जो तो अर्हः. ओम अर्हाय नमः. 874 प्रियकृत न केवलम प्रियार्हः म्हणजे ज्याच्यावर प्रेम करावा असाच केवळ नाही, एवं किंतु पण स्तुत्यादिभिः स्तुती वगैरे भजतां प्रियं करोति इति स्तुती वगैरे साधनांनी जे भक्त त्याला पूजतात त्यांना त्यांचा आवडत्या गोष्टी तो करतो किंवा त्यांना आनंद देणाऱ्या गोष्टी त्यांना देतो. प्रिय करणारा भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यास सदैव जो तत्पर असतो, सर्व भक्तांचं भलं व्हावं यासाठी सदैव जो उत्सुक असतो असा तो प्रियकृत. याचा विरुद्धार्थ असा होतो की जो इच्छा नष्ट करतो, दुष्टांच्या भलाईत बाधा आणतो असा तो प्रियकृत. प्रिय करणारा. ओम प्रियकृते नमः. 875 प्रीतिवर्धनः तेषाम एव प्रीतिं वर्धयति इति जे त्याची भक्ती करतात त्यांचं प्रेम आनंद सुख आणि वाढवतो, त्यांच्यावरती कृपा करतो असा जो तो प्रीतिवर्धन.
प्रीती वाढवणारा. जेव्हा मनापासून खरं प्रेम केलं जातं, ज्यामुळे मनात आनंदाची भावना निर्माण होते, त्याला प्रीती म्हणतात. भक्तांच्या हृदयातील अशी प्रीती जो वाढवतो, जितकं अधिक त्याचं चिंतन करू तितकीच त्याच्याविषयीचं प्रेम वृद्धिंगत होऊन भक्त अधिकच त्याचा महिमा गाऊ लागतात. असा प्रेम वाढवणारा, प्रीती वाढवणारा तो प्रीतिवर्धनः. ओम प्रीतिवर्धनाय नमः.